मित्रांनो, ज्यांना ज्यांना गणपतीच्या सुट्ट्या मिळालेल्या आहेत, जी लोक इथे आता गावी आलेली आहेत गणपतीसाठी, त्यांच्यासाठी हा निसर्गाचा मनमुराद आनंद तुम्हाला इथे गावाला आता लुटता येईल. पावसाची रिमझिम चालू आहे, कधी मोठा कधी छोटा. हिरवागार प्रदेश तुम्हाला पाहता येईल. काकड्या लागलेल्या आहेत आपल्या गावाला आणि विविध फुलं तुम्हाला जी पावसाळ्यात उगतात तीसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतील. हिला दिवसभर काय काम नसतं. ही आणि हिचं ते पिल्लू मस्तपैकी खातात दिवसभर आणि मस्ती करत असतात. अशी सागाची झाडं आपल्याला बरीच लागवड केलेली पाहायला मिळतील. अगदी जंगलाला, रोडला, पायवाटेला आणि असा निसर्ग इथे तुम्हाला पाहायला मिळतो. कोकणामध्ये असा भात लावलेला आहे, सगळा मागे दिसतो तो, पण याला अजून तुरे आलेले नाही आहेत. तुरे यायला आता वेळ लागेल. गणपतीनंतर याला तुरे येतील, मग भात कापणी आपली सुरू होऊन जाईल. मित्रांनो, आता इथे तुम्हाला मी सातबाई दाखवतो. सातबाई ज्याला आपण कोकणी भाषेमध्ये केकाट्यासुद्धा आम्ही म्हणतो. तर ह्या केकाट्या एक दुसऱ्याला कसं काही त्यांचे पंख साफ करतायत, एक दुसरी केकाटी त्याचे पिसे साफ करते, हे तुम्हाला मी आता दाखवतो. बघूया.
मित्रांनो, हे असे निसळ धबधबे आपल्याला कोकणात जागोजागी दिसतात. पावसाळ्यात अशा डोंगर कपारीमध्ये हे वाहणारे धबधबे आपल्याला एक आनंद देऊन जातात. त्याच्यात तुम्ही पाय धुवू शकता, हात धुवू शकता, आंघोळ करू शकता. जर मोठा डबका असेल तर तुम्हाला इथे आंघोळीचा सुद्धा आनंद घेता येतो.